श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात अमेरिकी डॉलरच्या आंतरराष्ट्रीय स्थानाबाबत. श्रोते हो, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या आक्रस्ताळेपणावर काही जणांनी आक्षेप घेतले, पण त्याचबरोबर रशियावर बंधनं घालताना डॉलरचा वापर केल्यानं आपल्यावर सुद्धा ही बंधनं उद्या या न त्या निमित्तानं येऊ शकतात का, असा प्रश्न इतर राष्ट्रांना पडला आणि त्यातून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारात अनेक दशकं केंद्रस्थानी असणारा अमेरिकन डॉलर असावा का, असा प्रश्न समोर वारंवार येऊ लागला. रशियाबरोबर व्यवहार करताना अमेरिकी डॉलर वापरता येणार नाहीत या निर्बंधांची जगातल्या इतर देशांनी सुद्धा री ओढली, परंतु त्याचबरोबर रशिया आणि चीन हे एकत्र येऊन अमेरिकी चलनाचं आंतरराष्ट्रीय बाजारातलं महत्त्व कमी करू शकतील का, असा प्रश्न निर्माण झाला. या विषयावर चर्चा करताना आर्थिक विषयावरील ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरात ज्या दोन महासत्ता जन्माला आल्या त्या अमेरिका आणि USSR या दोघं होत्या. पूर्व युरोपचा भाग जे जुने USSR चे भाग होते त्यांच्यावर रशियाचा खूप मोठा पगडा होता आणि त्यानंतर अमेरिका आणि त्यांच्या विचाराची जी कोण देश होते त्यांना अमेरिकेने त्या काळात दिलेली आर्थिक मदत ही डॉलरच्या स्वरूपात होती. अमेरिका त्याच्यानंतर वाढत होती आणि जगभरामध्ये त्यांचं दळणवळण सुधारायला, त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सेटअप व्हायला अमेरिकेने जी काय आर्थिक मदत दिली ती डॉलरच्या माध्यमात होती. त्याच्यानंतर पुढे जगभरामध्ये जे काय खनिज तेलाचा शोध लागला, खनिज तेलाचा वापर सुरू झाला, त्याच्यामध्येही अमेरिका हा एक खूप मोठा घटक होता. आणि त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली बाजाराचं जे महात्म्य वाढत गेलं किंवा भांडवल बाजाराची जी किंमत वाढत गेली, त्याचं एक महत्त्व त्याला येत गेलं, त्याच्यामध्ये अमेरिका हा एक खूप मोठा घटक होता. आणि साहजिकच अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही आजही एक खूप मोठा भाग जगभराच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय चलन बनण्यासाठी रशिया, चीन आणि युरोप या तिघांच्या काही मर्यादा आहेत. एक काळ होता की 2000 सालाच्या आसपास, मला आजही आठवतं, असं परिस्थिती तयार झाली होती की आता डॉलर संपला, आता सगळीकडे युरो. पण तसं काही झालं नाही. डॉलरचं किंमत काही काळासाठी खूप कमी झाली, पण आज आता मी मागच्या काही दिवसामध्ये जे काय बघतो आहे, डॉलर इंडेक्स हा 100च्या आसपास आहे. म्हणजे डॉलर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. रशियाचं चलन रुबल काय फार स्ट्रॉंग दिसत नाही, भलेही ते काय वाढवलेलं असो. याचं एक मोठं कारण असं आहे की तुम्हाला जर जागतिक चलन बनण्यासाठी आवश्यक गोष्ट अशी आहे की तुमची मुळात महागाई कमी असावी लागते, पारदर्शकता ही खूप मोठ्या प्रमाणावर असावी लागते. कारण जगाच्या बाबतीमध्ये जर मार्केटने ठरवलं की एखाद्या गोष्टीची किंमत $100, पण तुम्ही त्याला मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आणि त्याची किंमत $200 करून ठेवली तर मार्केट नाही म्हणेल. पण ते तसं करणं ज्याला करन्सी मॅनिप्युलेशन म्हणतात, आणि हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. आत्ताच्या काळामध्ये चालू असलेल्या युद्धामुळे जगभरातल्या भांडवल बाजारातला एक मोठा जो खेळाडू रशिया आहे किंवा जगभरातल्या टेक्नॉलॉजीचा आणि एकूणच औद्योगिक बाबतीमध्ये जे काय पुढारले पण आहे त्या चायनाचं स्थान हे खूप मोठं असलं तरी त्याला काही मर्यादा येतात. कारण जगाच्या बाबतीतलं जे काय स्थान आहे त्यातला अनेक सारे लोक लार्जली ऍक्सेप्ट करत नाहीत. त्यांचं असलेलं इम्पॉर्टन्स आहे, त्यांचा व्यापार अनेकांशी चालतो, पण त्याला आर्थिक शिस्त किती आहे, या देशांची पारदर्शकता किती आहे, या बाबतीमध्ये चीन हा फारसा विश्वासू नाही असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि रिसेंटली जपानची अर्थव्यवस्था वाढत जरी असेल तरी त्याला एक लिमिट आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये डॉलरला तोडीस तोड ठरू शकेल असं फारसं कोणी नाही. सिंगापूर जरूर आहे, पण त्यांची साईज किती मोठी आहे हे बघावं लागेल, कारण ती फार काय मोठी साईज नाही जगभरात सगळीकडे. रशिया, चीन, युरोपियन युनियन असे अनेक बडे देश आपलं चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारलं जावं असा प्रयत्न करत आहेत. परंतु आपलं चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारलं जाण्यासाठी त्या अर्थव्यवस्थेत शिस्त, पारदर्शकता असणं गरजेचं बनतं. आपल्या उद्योगांचे प्रकार, आयात आणि निर्यात यांचं प्रमाण, उपलब्ध तंत्रज्ञान आणि राजकोषीय तूट सांभाळण्यात आलेलं यश असे अनेक घटक त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. 2000 वर्षात जगातल्या एकूण रिझर्व्ह करन्सीपैकी 80% गुंतवणूक डॉलर्समध्ये होती. ते प्रमाण 2021 मध्ये 60% आलं आहे. उरलेल्या 40%त युरोचा वाटा 20%, तर चीनच्या युआनचा फक्त 4% आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकी चलनाचं महत्त्व मागील 20 वर्षात थोडं कमी झालं असलं तरी अमेरिकी डॉलरचं महत्त्व अजून अबाधित आहे, याचं विश्लेषण करताना अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले. अलीकडच्या काळामधला अत्यंत महत्वाचा आणि चर्चेत असलेला विषय म्हणजे जागतिक अर्थकारणामध्ये अमेरिकन डॉलरचं असलेलं स्थान आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये होऊ शकणारे संभाव्य बदल. खरं सांगायचं म्हणजे या विषयावरती आता कोणतंही मतप्रदर्शन करणं हे तसं धाडसाचं आणि धोक्याचंच आहे. कारण कोणत्याही सरकारनं याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. पण मुळातच करोनानंतर चीनबद्दल झालेली भूमिका आणि जागतिक राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला यामुळे एकंदरीतच अशा विस्तारवादी प्रवृत्तींना या ना त्या स्वरूपामध्ये धक्का देणं हे महत्वाचं वाटतं. या दोन घटना घडण्याच्या आधीच्या काळामध्ये जवळजवळ 6 ते 7 दशकं विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचं वर्चस्व हे राहिलेलं आहे. होता होईतो स्वतःच्या भूमीवरती एकही चकमक सुद्धा होऊ न देता आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या जग आपलं अंकित ठेवायचं हे अमेरिकेचं धोरण आहे. 17व्या-18व्या शतकामध्ये ज्या पद्धतीनं इंग्लंड आणि युरोपीय देशांनी दुसऱ्या देशांचा भौगोलिक ताबा घेतला होता तशी चूक अमेरिका सहसा करत नाही. अलीकडच्या काळामध्ये आखाती देशांमध्ये अमेरिकेचा सैन्यानं दिलेला ठोकलेला मुक्काम हा जर अपवाद वगळला तर होता होईतो त्या राष्ट्रांना आर्थिकदृष्ट्या मदत करत अंकित करायचं हे क्षेत्र किंवा धोरण अमेरिकेनं राबवलेलं आहे. आणि या बाबतीत दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये अमेरिकी चलन म्हणजेच अमेरिकी डॉलर हे जागतिक अर्थकारणामध्ये एक रिझर्व्ह करन्सी म्हणून वापरलं जातं. म्हणजे धातू बाजारामध्ये जे स्थान सोन्याचं किंवा युरोनियमचं असेल त्याच्या तोडीचं जागतिक अर्थकारणातलं स्थान हे अमेरिकी डॉलरचं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेनं ज्या पद्धतीनं आपली धोरणं राबवली त्याबद्दलची नाराजी आता रशिया आणि चीन नंतरच्या ह्या घटनांमुळे आणखीन तीव्र झालेली आहे. कारण रशिया आपलं ऐकत नाही आणि युरोपियन युनियन किंवा नाटोमध्ये आता युक्रेनचा समावेश होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेनं या ना त्या स्वरूपाने रशिया निदान आपल्याशी चर्चेला तयार होईल अशी धोरण अवलंबायला सुरुवात केली. परंतु फार मोठ्या प्रमाणावरती रशिया आणि आधी चीन यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आणि त्याच्यावरती चिडून जाऊन असं म्हणता येणं धाडसाचं ठरेल. परंतु एक प्रतिक्रिया म्हणून एक दबाव तंत्र म्हणून अमेरिकेनं रशियाकडे असलेला त्याचा अमेरिकी डॉलरचा साठा आपण ओळखत नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. अमेरिकेनं आज ही भूमिका जर रशियाबाबत घेतली असेल तर उद्या आपल्याही बाबत होऊ शकते का याचा विचार जगातल्या इतर अनेक देशांना करणं त्यामुळे क्रमप्राप्त झालं. अमेरिके इतका जरी नसला तरी धातू आणि शस्त्रास्त्र आणि ऊर्जा या बाबतीत रशियावरती या ना त्या स्वरूपात किंवा या ना त्या प्रमाणामध्ये जगातल्या अनेक देशांना अवलंबून राहावं लागतं. आणि मग जर अमेरिका रशियाकडे असलेला अमेरिकी डॉलरचा साठा मान्य करणार नसेल तर उद्या रशिया अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये कोणत्याही प्रमाणामध्ये त्यांना वस्तू पुरवणार नाही आणि इतरही देशांबाबत हे धोरण राबवेल अशी साधार भीती अनेक देशांच्या मनामध्ये आहे. याच्यामध्ये रशियाचं भौगोलिक स्थान आणि रशियाचे आजूबाजूचे असलेले देश आणि अगदी जर्मनी सारख्या युरोपस्थित देशालाही वेगळ्या पद्धतीची पाईपलाईन देऊन तेल आणि गॅस पुरवठ्याचा रशियाचं असलेलं धोरण हे पाहू जाता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकी डॉलरला असलेली मागणी आणि त्यामुळे त्याचं असलेलं महात्म्य हे कमी होईल का अशी साधारण भीती अनेकांना आहे. अर्थातच हे काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही आणि साहजिकच अशा परिस्थितीची जर टोकाची भूमिका कोणत्याही राष्ट्रानं घेतली मग ती अमेरिका असू दे, रशिया असू दे किंवा इतर कोणताही देश असू दे त्याला टप्प्याटप्प्यानंच सुरुवात होईल. कारण आज मितीला जगातल्या बहुतांश देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये अमेरिका डॉलरचं सर्वात मोठं स्थान आहे. या ना त्या स्वरूपात किंवा या ना त्या प्रमाणामध्ये अमेरिकी डॉलर विक्री करून किंवा चलनाचं माध्यम म्हणून आपल्या देय बिलाची रक्कम चुकती करण्याचं माध्यम म्हणून तरी वापरावंच लागेल. आणि मग त्याच्या बदल्यात नंतरच्या काळामध्ये अमेरिकन डॉलरच्या ऐवजी दुसरं कोणतं तरी चलन किंवा चलनांचे वेगवेगळे प्रकार हे अंमलात आणले जातील का अशी ही चर्चा आहे. मी आधीच म्हटलं तसं
आज मितीला रशियाने ना याची अधिकृत घोषणा केली आहे, ना अमेरिकेनं याची कुठची घोषणा केली आहे. त्यामुळे ही दोन संबंधित राष्ट्र जोपर्यंत अधिकृतपणानं अशी घोषणा करत नाहीत, तोपर्यंत जगातल्या इतर कोणत्याही देशानं अशी घोषणा करणं हे चुकीचं ठरेल. पण त्या निमित्तानं ही चर्चा सुरू होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकंदरीतच जगातल्या कोणत्याही चलनाबाबत, अगदी क्रिप्टोकरन्सी सारख्या आभासी चलनापर्यंत रिझर्व्ह बँक अत्यंत दूधच गरम लागलं म्हणून नव्हे, तर एरवीही ताक फुंकरून घ्यायची भूमिका घेते. आणि ज्या परिस्थितीमध्ये रशिया आणि चीन मधल्या या अलीकडच्या घटनांनंतर जागतिक अर्थकारण आणि जागतिक राजकारण याच्यामध्ये आपल्या भारत देशाचं स्थान जे उंचावत आहे, जे बळकट होत आहे, त्यावेळेला याबाबत कोणतीही भूमिका घाईघाईनं जाहीर करण्याची चूक रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकार करेल अशी जरा सुद्धा शक्यता नाही. पण त्या निमित्ताने एकंदरीतच अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये जगातली इतर चलनं आणि त्यांच्याशी भारतीय रुपयाचं असलेलं स्थान याचा विचार करण्याची आणि वेळ प्रसंगी आजपासूनच आपल्या निर्यातीचे पैसे अमेरिकी डॉलरच्या ऐवजी वेगळ्या चलनामध्ये, वेगळ्या धातूंमध्ये, वेगळ्या तंत्रज्ञानांमध्ये किंवा वेगळ्या बाजारपेठांच्या स्वरूपामध्ये मिळतात का, असाही विचार केला जाऊ शकतो. आणि ते आत्मनिर्भरतेचं एक वेगळं पाऊल असेल याविषयी कोणतीही शंका नाही. आंतरराष्ट्रीय संबंध अत्यंत गुंतागुंतीचे असतात आणि त्यांचा संबंध अर्थकारणाशी सरळ जोडलेला असतो. युरोपियन झोनमधली राष्ट्र ही अमेरिकेची दोस्त राष्ट्र आहेत. एवढंच नव्हे तर डॉलरची युरोसारखी अथवा इतरही स्पर्धक चलनं त्यांच्या स्थैर्यासाठी डॉलर्सवरच अवलंबून आहेत. आपलं चलन काही कारणांसाठी अचानक घसरलं तर त्याला सावरण्यासाठी त्या राष्ट्रांनी अमेरिकेबरोबर करार केले आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलरचं महत्त्व अबाधित राहणार यात तूर्तास तरी शंका नाही. भारताच्या भूराजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करताना कोणत्याही पुस्तकी वैचारिक भूमिकेवरून नव्हे तर आपल्या देशातील बहुसंख्य नागरिकांचं लोककल्याण केंद्रस्थानी ठेवून नजीकच्या काळात व्यूहरचनात्मक निर्णय सरकारनं घेतले पाहिजेत. त्यानुसार परकीय चलनाच्या साठ्यात आणि व्यापारात वैविध्य आणण्याचे प्रयत्न सरकारने करावेत आणि त्यातून आपली अर्थव्यवस्था बळकट व्हावी अशीच आपली इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखेडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन भक्ती सोनटक्के.